नाथांनी देवाचं दर्शन घेण्यासाठी असं मान खाली झुकवली. नाथांनी मान वर काढल्याबरोबर हा चपली सहित मनुष्य नाथांना दिसला. नाथराय म्हणाले, मी कृत्य पावलो. काय म्हणाले? त्यांना राग नाही आला ते चपली सहित मनुष्य बघून. ते म्हणाले, माझ्याकडे फार लोक येतात, भेटतातही, पण चपली सहित तुम्ही आलाय म्हणजे तुम्हाला चप्पल काढायचं सुद्धा भान राहिलं नाही, एवढ्या ओढीनं तुम्ही माझ्याकडे आलाय. म्हणजे पहा नाथांचा संयम, नाथांचा भाव किती मृदू होता की त्यांना वाटलं नाही की हा चपली आपल्यात चपली सहित आल्यावर चपलीनीच ठोकला असता. पण नाथरायांनी असं नाही केलं. नाथरायांच्या अंगी फार मोठी शांती ब्रह्मच होते, ते शांततेचं प्रतीक होते ते. नाथरायांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली आणि देवाऱ्यावरच्या पाटावरचे देव बाजूला सारले, पाटावर त्यांचे पाय मांडले. त्यांची पाटावर पाय मांडून पायावर पाणी वगैरे शिंपडून हळदी कुंकू लावून पूजा अर्चा केली आणि म्हणले, आणि परंपरा आपली अतिथी देवो भव. आणि नाथराय म्हणले, आता आलाच आहात तर 2 घास खाऊन जा. तो मनात खूप खजील झाला, पण मनात एक ओढ काय होती? 500 रुपये. मग तो मनुष्य तिथे नाही थांबला. तो म्हटला, नाथ असले कसले नाथ आहेत बाबा, यांना अजूनही राग येईना, मग आता पुढे जाऊन करायचं काय? ठीक आहे म्हणले, आता जेवायला बसल्यावर काहीतरी करू. जेवायला बसले. बसायला पाठ, ताटाला सुद्धा पाठ. यथोचित भोजन वाढलं. भोजनाला बसले. नाथराई बसले, तो मनुष्यही भोजनासाठी बसला. आणि गिरिजाबाई त्यांना जेवायला वाढत होत्या. ताटातली भजी संपली. नाथराय म्हणले, गिरिजा भजी वाढ जरा, भजी वाढ. गिरिजा बाई वाकल्या भजी वाढायला. तेवढ्यात तो मनुष्य टुनकन उडाला आणि त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. कोणाच्या? गिरिजा माताच्या पाठीवर जाऊन बसला. आपल्याला किती राग आला असता बरं? एखादा मनुष्य जर त्यांच्या पत्नीच्या पाठीवर बसला तर कसला क्रोध वाढला असता. पण नाथराय शांती ब्रह्म, त्यांना राग नाही आला. ते म्हणले, बघ गिरिजे, पाठीवर फार मोठं ओझ आहे बघ. तेव्हा त्या गिरिजेने उत्तर काय द्यावं? राया, काळजी करू नका, गोदा गंगा हरिपंडिताला सुद्धा काखेला घेऊन काम करायची सवय आहे मला. किती छान उत्तर दिलं पहा. तरी त्याला मात्र आता तो मात्र मनात फारच खजील झाला. त्याला काही करावे कळना. त्यानं तिथंच लोटांगण घातलं नाथांना. नाथराय, माझी चूक झाली, मी अशा अशा भेटून आलो होतो. म्हणजे नाथांची भक्ती, नाथांचा भाव, नाथांच्या अंगी असणारी नम्रता, संयम किती होता? फार मोठा होता. कारण माझ्याचे अंगी माझ्याचे अंगी दया, क्षमा, शांती. नाथांच्या अंगी सगळंच होतं. दया होती, क्षमा होती, शांती होती. नाथरायांचा अधिकारही फार मोठा होता. नाथ म्हणजे असे तसे नव्हते, ते विष्णूचा अवतार होते, विष्णूचा अवतार.
आणि नातांनी त्यांच्या जीवनात दोन वेळा धन्य झालेत पाहता. कशा अर्थाने त्यांचं जीवन धन्य होतं? एक प्राप्तिवेता धन्य होते आणि दुसरं कर्तव्यता धन्य होते. मग प्राप्तिवेता धन्य म्हणजे काय? स्वतःसाठी मागायचं, फक्त स्वतःसाठी. आणि कर्तव्यता धन्य म्हणजे दुसऱ्यासाठी सुद्धा मागायचं. मग नाथरायांनी स्वतःच्या जीवनात स्वतःसाठीही मागितले आणि दुसऱ्यासाठीही मागितले. आपल्या संसारिक जीवनात व्यवहारात पहा 4 वर्ग पडतात त्याचे. कर्तव्यता धन्य असेल तर प्राप्तिवेता शून्य असते. प्राप्तिवेता धन्य असेल तर कर्तव्यता शून्य असते. आणि प्राप्तिवेता ही शून्य आणि कर्तव्यता ही शून्य अशी ही माणसं आहेत. आणि कर्तव्यता ही धन्य आणि प्राप्तिवेता ही धन्य असे ही 4 वर्ग. मग आता प्राप्तिवेता धन्य म्हणजे कोण? स्वतःसाठी चिंतन करायचं देवाचं, स्वतःसाठी मागायचं. ऋषी मुनी पहा 12 वर्षाचं तप, हजारो वर्ष तप करायचे. त्यांनी कोणासाठी मागितलं? स्वतःचा उद्धार करून घेतला, स्वतः मोक्ष प्राप्त केला, म्हणजे ते प्राप्तिवेता धन्य होते. आपल्या संसारात सुद्धा प्राप्तिवेता धन्य असणारे लोक आहात. स्वतःचाच बंगला बांधायचा, स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला, स्वतःचं धन, स्वतःची संपत्ती सगळं कमवायचं. शेजाऱ्याचा बांटो करून कमवायचं किंवा कसंही कमवायचं, पण स्वतः पुरतं कमवायचं, बाकीचं काही देणं घेण्याचं नाही. अशी ही प्राप्तिवेता धन्य प्राप्त केलेली ही आपल्या संसारातली माणसं. आणि कर्तव्यता धन्य आणि प्राप्तिवेता शून्य. कर्तव्यता धन्य म्हणजे कशा असतात पहा? दुसऱ्याला फक्त उपदेश करायचा, सांगायचं की तू असं कर, तू तसं कर, तू देवा धर्माला लाग, तू देव कार्य कर. आणि स्वतः मात्र आपल्या मराठीत म्हण आहे बघा, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. अशी काही आपल्या संसारात, संसारिक व्यवहारात अशी काही लोक आहेत. म्हणजे मुखी बोले ब्रह्मज्ञान, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मुखी बोले मनी कोणते? कर्तव्य धन्य, प्राप्ती शून्य. प्राप्तिवेता धन्य आणि कर्तव्यता शून्य. आणि तिसरा वर्ग प्राप्तिवेता ही शून्य आणि कर्तव्यता ही शून्य. म्हणजे पहा, आपणही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. एखादा मनुष्य म्हणला चल बाबा कीर्तनाला, काय म्हणजे कीर्तनात ऊन लागतंय, मरणाचं गरम होतंय, बसलाय ना बंगल्यात, पीओपी केलाय, मस्त भांड लावलाय, एसी लावलाय, बस नाही तू, तुला तर बीपी आहे, शुगर आहे, कशाला जातो, बसला तो तिथंच. म्हणजे तोही येत नाही, दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. हे असे काही लोक.
एक मनुष्य वारीला निघाला होता, आषाढी वारीला. त्याला रस्त्यात गावाच्या बाहेर पडतो एक मनुष्य भेटला. कशाला चाललाय म्हटले वारीला. अरे कीर्तनात सांगतात ना वारीला जात जा, म्हणून चाललो. अरे म्हणले वारीला जाशील, भरपूर गर्दी असते, सोलापूर पुणे हायवे फार वाहतोय, चिरडशील म्हणला, मरशील, अपघात होईल तुझा. नाहीच तिथं चिरडला, नाही अपघात झाला तर पंढरपूरला गेलास की नाही, तिथं तर फार गर्दी असते, तिथं चिरडून मरशील, हरवशील, कोण शोधणार तुला. आणि वारीत गेलेली मेली की तिकडच देते सोडून, अशी भीती त्याला घातली. झालं, तू गेलास ना, तू तिथंच थांबला. म्हणजे असे काही लोक असतात की जे स्वतःही भक्ती करत नाही, दुसऱ्यालाही भक्ती घातली अभय नरका जाण, घातली अभय नरका जाण, घातली अभय नरका जाण, घातली अभय तुका म्हणे सत्य धर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य धर्म व्हावे साय. घातली अभय नरका जाण, घातली अभय नरका जाण, तुका म्हणे धर्म व्हावे साय, तुका म्हणे धर्म व्हावे साय. घातली अभय नरका जाण, घातली अभय नरका कर्तव्यता शून्य, प्राप्तिव्यता शून्य असणारी लोक पहा कुठे जातात म्हणतात महाराज, नरकाल. आणि काही लोक पहा, चौथा वर्ग, आता आपले 3 वर्ग पाहिले आपण, आता चौथा वर्ग कोणता, कर्तव्यता धन्य आणि प्राप्तिव्यता सुद्धा धन्य, असे आमचे आहेत संत. कसे आहेत पाहते, प्राप्तिव्यता सुद्धा धन्य आहे, म्हणजे स्वतःही देवाला प्राप्त करून घेतलंय आणि दुसऱ्यासाठीही कर्तव्यता धन्य आहेत, म्हणजे दुसऱ्यासाठी सुद्धा उपदेश केले संतांनी. पहा, संतांचा महिमा फार आगात आहे संतने, आणि आपल्या कलियुगात. आणि इथं सगळ्यांना अधिकार आहे, सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं नाम घ्यायचंय, व आपल्याला खूप सोपी साधना दिली, नाम संकीर्तन साधन पैसोपे. किती सोपं साधन आपल्याला दिलंय, आपण फक्त नामस्मरण केलं तरी देव भेटतो, इतकी सोपी साधना आपल्याला दिली आहे. आणि देव कुठे, चराचरात देव आहे. तुम्ही कधीही कुठेही कशीही साधना करा, देव भेटतो. आणि कसं आहे पहा, देव आधी घेतो आणि मग देतो, तेव्हा देवासाठी आपण नामस्मरण केलं पाहिजे. सर देव सुद्धा आपल्याला काहीतरी फलश्रुती नक्की देणार आहे. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते, ते प्राप्तिवेतेने सुद्धा धन्य होते आणि कर्तव्यतेने सुद्धा धन्य होते. म्हणून निळोबाराई प्रथम चरणात धन्य धन्य एक नाथा, धन्य धन्य एक नाथा, धन्य धन्य एक नाथा, धन्य धन्य एक नाथा.
धन्य